हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात सर्व? मजेत. आता स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजाचा तो ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी इव्हिनिंगपासून स्टार्ट करते बिकॉज आज पिलूचं बोरनान करणार आहोत आम्ही आणि त्याचीच आता तयारी करतोय. आणि नॉर्मल मी काही आवरलं नाही, जस्ट थोडंफार फ्रेश झाली आहे फक्त आणि लगेच डेकोरेशन वगैरे करणार आहोत. आणि त्याचबरोबर थोडंफार असं डेकोरेशनसाठी काही ते बिस्किटच्या जे थोडेफार मी डोळा जेवण्यासाठी जे बनवलं होतं ट्रेड वगैरे, तर ते बनवणार आहोत. पण आता काय माहिती, आत्ता वाजले 5 आणि आम्ही आत्ताशी तयारीला लागलो आहे. कारण की आज पण चालू होतं करायचं की नाही करायचं, त्यामुळं आता लेट. पण आता पाहूयात कसं होतंय काय होतंय. आणि तर ते सगळं बनवायला पण टाईम लागणार आहे. तर म्हटलं पाहू आता, बनवू. झाले तर ठीक आहे, नाही तर मग झालं तर ठीकच आहे. पण जर नाही झालं तर मग त्या गोष्टी थोड्याशा जे बनवणार आहोत तर ते सगळं स्किप करून जे काय आहे तेच मांडू फक्त, म्हणजे बोरनानला जे लागणार आहे ते. आणि तसंच आपलं त्याचबरोबर हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम करणार आहे. मग त्याला पण ते सगळं ते रांगोळी वगैरे त्याला आता बराच टाईम लागेल. आणि 5 वाजलेत मी म्हणले, तर 7 वाजता तरी सगळ्यांना बोलावं लागेल. कारण की त्यानंतर लेट होतं आणि सगळ्यांना स्वयंपाक पण म्हणजे स्वयंपाकाचा पण टाईम होतो. त्यामुळं मग जास्त कोणी येत नाही. कारण की आमचं झालेलं आहे तसं. कारण बाकीच्यांची जायचं म्हटलं की मग थोडं स्वयंपाकाचं नियोजन करून, नाही तर मग स्वयंपाकासाठी तरी लवकर घरी यावं लागतं. मग लवकर जर म्हटलं तर सगळ्या जणी येतात, जेवढ्याला बोलवलं तेवढ्या, नाही तर मग त्याच्यातल्या काही स्किप होतात. त्याच्यामुळे म्हटलं की आता बोरनानचं पण करायचं आहे आणि ते पण करायचं आहे, तर मग सोबतच करू. पण आता झाला आहे उशीर आणि पाहू आता जसं होईल तसं. तर आपलं कंटिन्यू पहा. तर आता इव्हिनिंगचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही डेकोरेशनला स्टार्ट केलं आहे. तर हॉलमधला थोडासा सोफा वगैरे शिफ्ट करून म्हटलं की आपण तिथेच विंडोला जे वरती आपल्या कर्टन्स लावण्यासाठी जो पाईप असतो थोडासा, तर त्यालाच ते डोक्यात घेऊन मग मी म्हटलं की चला आता आपण तिथं डेकोरेशन करूयात. कारण की या अगोदर मी एक केलं होतं तर ते खूप छान दिसत होतं. आणि विंडोच्या साईडने थोडीशी बॉर्डर पण येते, तर एक थोडंसं डेकोरेशनमध्ये पण थोडं चांगलं दिसतं ते. आणि काय होतं की बोरनान करायचं म्हटल्यानंतर आपण तिला ओवाळणार वगैरे, त्यामुळं मग हॉलच्या आपण इकडच्या साईडला म्हणजे दक्षिण दिशेला घेत नाही म्हणतात, किंवा आपलं पण तोंड झालं नाही पाहिजे, जे ओवाळतं त्याचं पण नाही झालं पाहिजे. तर त्यामुळे ह्या दोन साईडच्या ज्या भिंती आहेत तर त्या प्लेन रिकाम्या होत्या, तर तिथे पण डेकोरेशन करू शकत होते मी. पण ते दिशेमुळं मग मी तिथे न करता मग पूर्व दिशेला केलं आहे. म्हणजे हे हॉलच्या पूर्व दिशेची साईड आहे, म्हणजे दरवाजाच्या शेजारचे. तर आता इथे घेतलेलं आहे मी डेकोरेशन करण्यासाठी. आणि म्हटलं की त्याचा सोफा वगैरे जर साईडला केलं तर इथे पण छान होऊन जाईल. आणि या अगोदर मी तिचा 6 मंथ बड्डे होता तर त्यावेळेस एक केलं होतं, तर त्याचे फोटो वगैरे पण छान आले होते. डेकोरेशन करायला पण असं साईड म्हणजे छान येते. आणि एक आपण जो बॅकला जो आपण कवर लावणार आहे, म्हणजे जे काही यूज करणार आहेत, तर म्हणजे साडी वगैरे मी जशी साडी लावली आता, तर ते पण असं थोडंसं लटकवण्यासाठी पण ते हेल्प होती त्या अँगलची. तर त्यामुळं मग मी तिथेच घेतलं करायला यावेळेस पण. आणि छान फोटोज येतात आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तिथं होऊन जातात, तर इझिली डेकोरेशन होऊन जातं आणि काढायला पण सगळं सोपं होतं. त्यामुळं मग मी तिथेच घेते आता. फक्त जे बॅक साईडचं जे आपल्या साडी वगैरे जे आहे ते मी बदलत असते. आणि
तर आता बायकांना पण बोलवायचं आहे, तर आजच आम्ही हळदी कुंकू पण ठेवणार आहोत. तर त्यासाठी मग म्हटलं की चला लवकर करूयात, जेणेकरून ते आल्यानंतर आपण पण रेडी झाल्यावर व्यवस्थित वाटतं आणि मग ते आल्यानंतर मग आपली जास्त गडबड नको व्हायला की हे राहिलं ते राहिलं. त्यामुळे त्यासाठी मग अगोदर सगळं काही करून म्हणजे खूप लवकर घेतलं होतं आम्ही हे डेकोरेशन वगैरे करायला, कारण की रांगोळी वगैरे पण काढायची आहे, तर त्यासाठी भरपूर टाईम लागतो. डेकोरेशन पटकन होऊन जातं, कारण की बऱ्याचशा गोष्टी ह्या मी अगोदरच घेऊन ठेवलेल्या आहेत. हे जे हार वगैरे आहेत तर ते सगळे घेतले होते, तर त्यामुळे ते इझिली आता कामं येतात सगळ्यालाच आणि म्हणजे होऊन जातं बरोबर. म्हणजे घरीच्या घरी जर असलं अवेलेबल तर मग एमर्जन्सी असं जेव्हा काही करायचं असेल तर आता तिचे मंथ वाईज काही ना काही डेकोरेशन करावं लागतं. त्यामुळं मग ह्या गोष्टी मी आणून ठेवल्या होत्या. त्या दिवाळीच्या वेळेसच हे घेतल्या होत्या, तर ते बोलले की घेऊन ठेव, म्हणजे जेणेकरून नंतर तुला जेव्हा वाटलं तर यूज कर, नाही तर मग इतर वेळेस पण होऊन जाईल ते. तर मग त्या हिशोबाने मग मी थोडेसे हे हार वगैरे घेऊन ठेवले होते. तर आर्टिफिशियल हार आहेत हे 2, आणि त्या दिवशी आता मी हे 2 घेऊन आले, तर ते पण खूप छान दिसतात. म्हणजे आपलं प्रत्येक वेळेसच आपण फुलं आणून असं होत नाही, त्यामुळं मग हे एक खूप छान ऑप्शन आहे आता की आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे आपले सिंगल फ्लावर जरी घ्यायचं म्हटलं तरी तिथे पण भरपूर ऑप्शन होते की वेगवेगळ्या प्रकारचे जे कमळाच्या शेपचे वगैरे फुलं पण होते असे आपण सिंगल घेण्यासाठी. तर इथे येतानाच मी ते बोर्डांचं जे बोर्ड आहे तर ते घेऊन आले होते. तर त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी होत्या, जसं म्हणजे काईट जो शेप आहे पतंगाचा तर त्यामध्ये पण होतं, आणि असं एक सिंपल प्लेट पण होती. तर मी प्लेट न घेता म्हटलं की चला काईट शेप मध्येच घेऊयात, जे की सध्या आपण संक्रांतीला आपण सगळेच पतंगाचं एक पहिल्यापासूनचंच पतंग वगैरे उडवतात, तर मग ते शेपमध्येच होतं तिथं, मग मी तेच घेतलं. आणि आणखी पण छोटेसे पतंग आणलेले आहेत मी, म्हणलं मध्ये आधी आपल्याला चिटकून देता येतील. तर मी बॅक साईडला थोडी डार्क कलरची साडी घेतलेली आहे, कारण की जे काही आपलं डेकोरेशन आहे तर ते उठून दिसेल. तर तिचे काका स्वराला दाखवत आहेत इथं कॅमेरा आहे म्हणून. तर इथे म्हणजे स्वराचं जरा असं म्हणजे काय म्हणता येईल, जेव्हा आपण महिन्याला आम्ही जेव्हा तिचे मंथ वाईज जेव्हा फोटोशूट वगैरे करतो तर आमचं पूर्ण फॅमिली तिथे अवेलेबल असते तिला हे करण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित फोटो यावं म्हणून. परत तिला सांभाळावं पण लागतं तर त्यासाठी. आणि बाकी जे काय आहे डेकोरेशनचं, तर ते डेकोरेशन वगैरे पण करण्यासाठी तर इथे आता आम्ही दोघी थोडीशी क्लिनिंग वगैरे थोडीशी करून मग लगेच डेकोरेशनला लागलेलं आहे. क्लिनिंगला काही जास्त नव्हतं, मग फक्त अगोदरच थोडंसं झाडू वगैरे मारून घेतलं प्रत्यक्षाने, तर मग लगेचच आम्ही डेकोरेशनला घेतलं आहे. म्हणजे नंतर न कसं सगळ्याजणी आल्यानंतर झाडू वगैरे नाही मारताना संध्याकाळच्या टायमिंगला, तर त्यासाठी मग अगोदर एकदा झाडून घेतले. आणि त्यानंतर थोडंसं आपल्या फुलाच्या पाकळ्या वगैरे करायच्या आहेत, तर त्या मग त्यानंतर जागच्या जागी उचलून टाकता येईल. तर त्यासाठी तर मी हे छोटे जे पतंग आणले होते तर ते हे आहे. तर आता ह्या डेकोरेटिव्ह ज्या वस्तू आहेत त्या छोट्या म्हणा ज्या प्रत्येक फेस्टिवलसाठी येतात, की आता मंथ वाईजचं बेबीचं म्हणजे असं लहान मुलांचं जे मंथ वाईजचं फोटोशूट करतात, तर त्यासाठी तर ह्या गोष्टींचे पण खूप रेट वाढलेले आहेत. तर सगळ्याच गोष्टींमध्ये खूप महागाई वाढलेली दिसून येते. आणि पहिल्यांदा असं जास्त काही नव्हतं, म्हणजे पहिल्यांदा म्हटलं तर खूप दिवसाचा काळ नाही हा, जरी आता मागचं जर 1.5 वर्ष जरी घेतलं तरी या सगळ्या गोष्टी काहीच नव्हत्या. तर आता प्रत्येक फेस्टिवल जसा येईल तसा किंवा मंथमध्ये कोणतं एक म्हणजे आपलं काय म्हणतात देवाचे हे येईल तर त्यानुसार आपण डेकोरेशन करतो, म्हणजे सगळेच करतात आजकाल. तर मग सध्या आता एक ट्रेंड चालू आहे तर तो सगळे फॉलो करत असतात, तर त्यामुळे आपल्याला पण वाटतं का हा चला आपण जर केलं तर आपल्या पण मेमरीज होऊन जातील. आणि माझं पण एक मी पण ठरवलं होतं की मंथ वाईज सगळे फोटो म्हणजे तिचं हे करणार, फोटोशूट करून घेणार, जे की नंतर ना आपल्याला म्हणजे ह्या सगळ्या मेमरी राहतील पाहण्यासाठी ती जेव्हा मोठी होईल तेव्हा. आणि पुन्हा ती मोठी झाल्यानंतर मग असं नको व्हायला तर तिने म्हणावा की माझ्या वेळेस तू हे मम्मी तू हे केलं नव्हतं का, ते नव्हतं केलं का. तर मग त्यासाठी ही सगळी धावपळ आहे माझी. आणि एक खरं तर म्हणजे तर आता तुम्हाला माहिती फौजी तिकडे असतात तर त्यांना या सगळ्या ब्लॉगचा खूप हेल्प होते पाहण्यासाठी. याच्यात छोट्या गोष्टी बोलताना पण शेअर करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आता
हे सगळं जेव्हा आम्ही मंथली जो फोटोशूट करतो तेव्हा मी छोटे छोटे क्लिप पण तशी पण पहिल्यांदा रेकॉर्ड करून घ्यायची आणि त्यांना पाठवत होती. तर मग आता लॉगिंगमुळे ते आणखीनच हेल्पफुल झाले त्यांना पण पाहण्यासाठी, हा दिवसभरात घरी काय झालं आहे म्हणून, परत श्रेषाचं काय चाललं आहे म्हणून. तर त्यामुळे मग एक खूप म्हणजे त्यांना असं वाटत नाही की आपण जितकं आपण डायरेक्टली कॉलवरती सांगण्यात आणि डायरेक्टली पाहण्यात फरक असतो. तर मग या गोष्टीमुळे त्यांना खूप हेल्प होते. आणि यूट्यूबमुळं आता सगळ्याच मेमरी आमच्या चांगल्या कलेक्ट राहणार आहेत इथून पुढच्या सर्वच, की ह्यापुढे मी कंटिन्यू म्हणजे जर कंटिन्यू केलं तर फायद्याचंच राहील. का तर म्हणजे यूट्यूब जेव्हा कधी आपण इन फ्युचर कधी पण ओपन केलं तर हे सगळं यूट्यूबमध्ये कलेक्ट राहील. आपल्या जरी मोबाईलची जरी आपण मोबाईल वगैरे जरी चेंज केला तरी फक्त एक आपल्या चॅनलचं नाव जरी टाकलं तर मला ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पाहायला भेटतील. तर तेव्हा ह्या गोष्टींचं खूप म्हणजे वेगळं जे खूप छान वाटतात ते एकदम असे सगळं जर गोष्टी जर पाहिल्या, आपण हे केलं तर आपण ते केलं होतं तेव्हा श्रीशा म्हणजे खूप तिच्या लहानपणीचं तर खरंच खूप कलेक्ट राहणार आहे. तर त्यामुळं मी डिसाईड केलं तर म्हणजे की रेग्युलर ब्लॉग बनवीनच. तर आता मी ते रांगोळी वगैरे तर बनवून घेत आहे. तर आता रांगोळी म्हटलं तर थोडासा टाईम लागतो आणि यावेळेस मी जास्त काही म्हणजे असे तरी पण अशा सिम्पल तेच रांगोळ्या मी डिसाईड करत असते किंवा काढायला घेतल्यानंतर मी त्याच्यातच म्हणजे क्रिएटिव्ह करत असते. तर थोडक्यात होऊन जाते म्हणजे जास्त टाईम लागणार नाही. कारण की आता ती कसं मंथली म्हणजे जसं एक मंथनी ती पुढे जाते तर तशी तिला काही गोष्टी कळतात. त्याच्यामुळे ती आता बिलकुल थोडीशी शांत बसत नाही. काही असं तिचं जर मेकअप वगैरे करायचं असलं तर हे ओढण ते ओढण, तर त्यामुळं मग आणि बराचसा टाईम जातो. आणि कपडे वगैरे चेंज करायचं म्हटलं किंवा आवरायचं म्हटलं तर ती खूप हे करते. त्यासाठी मग मी ती झोपली होती तोपर्यंत मग हे सगळं तोपर्यंत आवरून घेतलं आणि ती मध्येच उठली पण. तर मग आता इथं स्टॉप नाही करता येणार, त्यामुळे मग आता आमची तर कुणी पण तिला घेत असतं. तर मग मी तोपर्यंत बाकीचं जे काम आहे तर ते करून घेते. त्यामुळे मग माझं पण लवकर आवडतं, नाही तर मग कवर पण चालू राहतं काम, तर काय डेलीमध्ये आहेच. तर त्यासाठी तर अशा पद्धतीने मी व्हाईट रांगोळीमध्येच ते सगळे जे आपण नाव वगैरे टाकणार आहोत ते व्हाईट रांगोळीमध्ये घेतले. कलरमध्ये नको म्हटलं ते जास्त उठून दिसणार नाही. व्हाईट कलरच एक हायलाईट कलर आहे, तो सगळ्या कलरमध्येच उठून दिसतो. तर त्याच्यामुळं मी व्हाईट कलरच्या रांगोळीनेच ते नाव वगैरे काढून घेत आहे. तर आता त्या बोर्डवरती पण आहे बोरनान म्हणून, पण मी श्रीषाचं नाव ॲड करून मग मी त्याच्यावरती हे करत आहे. तर कसे वाटलं म्हणजे माझं सगळं पूर्ण डेकोरेशन पाहिल्यानंतर, तर तुम्ही जेव्हा ब्लॉग पाहता तर तेव्हा नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, मला एक शेअर करायचं आहे की हा जो व्हिडिओ आहे तर हा मी जेव्हा फौजी आले होते संक्रांतीच्या वेळेस म्हणजे जानेवारीमध्ये आले होते ते, तर त्या मंथमधला आहे. तर तेव्हा मी ज्या गोष्टी केल्या होत्या म्हणजे जास्त पुढे आम्ही फिरण्यासाठी तर नाही गेलो, बट आता श्रीषा कशी लहान आहे त्यामुळं तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग कमी पाहायला भेटतील. बट जे काही मी असे तिचे मंथ वाईज फोटोशूट किंवा सपोज आम्ही देवा वगैरे पुढे गेलो होतं ते तुम्हाला लॉग पाहायला भेटतील. आणि नंतर मी हा लॉग तेव्हा मी जास्त लॉगिंग कंटिन्यू करत नव्हते, बट मी तेव्हा हा व्हिडिओ काढून ठेवला होता. मी जसं तुम्हाला म्हटलं की मी या अगोदर पण अशा छोट्या तिचे व्हिडिओज काढून ठेवलेले आहेत नंतर मला म्हणजे हे करण्यासाठी. तर पाहू आता कसं होतं की मोबाईल बदलला की ह्या सगळ्या व्हिडिओज वगैरे पण आपल्या म्हणजे त्याच मोबाईलमध्ये राहून जातात, तर आपण घेत नाही का, तर मोबाईल फुल होतो त्यामुळं. तर पण आता सगळ्या गोष्टीच कलेक्ट करणार आहे मी. तर त्यासाठी मी खरं तर हा व्हिडिओ काढून ठेवला होता. तर तेव्हा आपली लॉगिंग वगैरे बंद होती. तर आता थोडेफार फुलांच्या पाकळ्या वगैरे करून घेतल्यात तर साईडने डेकोरेशन करण्यासाठी. तर थोडी रांगोळी वाढवायचं चाललं होतं, पण म्हटलं की नको. तर त्यांना फुलं सांगितले होते मी आणायला, तर मी थोडेसे सांगितले होते पण त्यांनी जास्त आणले, पण म्हटलं मग ते तसेच वायाला जातील, तर मग वायाला तर जाऊन देणार नाही. तर मग जास्त होते तर मग त्या फुलांच्या पाकळ्या वगैरे करून मग असं थोडक्यातच पण जास्त मोठं दिसेल असं डेकोरेशन करून घेते मी साईडनीच झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांनीच. तर त्यांना सगळे थोडेच फुलं सांगितले होते आणायला, तर त्यांनी थोडी जास्त प्रमाणात आणलेले आहेत. तर त्याचंच मग आता जास्त जिथे लागेल तिथे चांगला यूज करून घेते. आणि तर अशा पद्धतीने मी असं झालरची थोडीशी डिझाईन बनवून घेतलेली आहे.
तर अशा डेकोरेटिव्ह जर गोष्टी जर करायच्या म्हटलं म्हणजे डेकोरेटिव्ह म्हणा, काही क्रिएटिव्ह म्हणा किंवा रांगोळी, मेहंदी म्हणा, तर मला खूप आवडतात करायला खरं तर. आणि आता मी माझ्या मुलीसाठी करते तर मला एक त्याचा वेगळाच आनंद वाटतो. तर अशा पद्धतीने आमच्या इथल्या ज्या काही मुली आहेत तर त्या पण येत असतात आमच्या घरी. तर त्या श्रीषा आता जशी जशी मोठी होत चालली तर ती थोडंफार त्या आल्यानंतर लगेच त्यांच्याकडे जाणार. तर आता श्रीषामुळे आमची तर बऱ्याचशा मुली येतात आणि कसं का ती आता थोडासा हुकार वगैरे देते त्या आल्यानंतर, किंवा तिला पण खूप छान वाटतं का त्या सगळ्याजणी आल्यानंतर. त्यामुळे मग त्या पण येत असतात. तर त्याच्यामुळे त्यांच्यामुळं पण बरीचशी हेल्प होते कधी कधी. असं काही जर तिचं फोटो वगैरे जर करायचं असेल तिला थोडंफार नादी पण लावावं लागतं. म्हणजे सगळं काही रेडी असून डेकोरेशन कधी कधी रेडी असतं, फोटोवाले रेडी असतात, तिला पण रेडी केलेलं असतं पण ती फोटोज काढून देत नाही कधी कधी. तर मग त्यांचं म्हणजे त्या चांगल्या तिला नादी लावतात व्यवस्थित. आणि कसं घरातल्यांपेक्षा बाहेरचं कोणी आलं ना तर मग आणखीन थोडंसं फरक पडतो. तर मग त्याच्यामुळं मग त्यांचं ऐकते पण ती. आणि तसे आम्ही सगळे तिला नादी लावतो. आता पहिले जे 5 महिन्यामध्ये तर तिने एवढं काही नाही का म्हणजे काहीच म्हणजे खूप शांत होती, सगळे व्यवस्थित फोटो वगैरे काढून देणार. फक्त चेंज करायला ती पहिल्यापासून रडते तर तेवढंच होतं, बाकी दुसरं काही नाही. फक्त मग फोटो वगैरे पण काढून द्यायची. पण आता कसं आहे तिला थोडंफार कळायला लागले, म्हणजे बऱ्यापैकी कळायला लागले, त्यामुळे मग ती राहतच नाही. तर इथे मी जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहोत तर म्हटलं की सगळ्या साईडने बसतील आणि इथे मध्ये आपण साडीची जे रांगोळी आहे तर ती मी काढून घेत आहे. आणि मी ही रांगोळी अशी शॉर्टमध्ये पाहिली होती तर ते न आठवता मग ते मला आठवायनाच. मग म्हटलं की चला साडी वगैरे ते सगळं ठेवूस तोपर्यंत मग डायरेक्ट आपण रांगोळीमध्येच काढूयात. मग आता जे हाताला कलर येतील त्यामध्ये मी लगेच काढून घेत आहे पटपट. आणि भरपूर वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टींना, म्हणजे डेकोरेशन प्लस रांगोळी आणि त्यानंतर मग तिचं आवरून वगैरे. तर ह्या सगळ्याला भरपूर टाईम लागतो. नंतर आता फौजी पण आलेले आहेत या सुट्टीला. तर असं ते जर असले ना घरी तर खूप छान वाटतं, म्हणजे कसं एक कंप्लीट वाटते फॅमिली. तसे इतर वेळेस तर पूर्ण फॅमिली तर असतेच, पण मग ते असल्यावर मग आणखीन पूर्ण घर भरून वाटतं. आणि असं काही जर करायचं म्हटलं ना, असं छोटी छोटी एखादी गोष्ट जरी असेल तर अशी पूर्ण सणासारखीच वाटते आमच्या घरी. तर म्हणजे असं वेगळंच माहोल बनून जातं. म्हणजे स्वराचे साधे फोटो जरी काढायचे असले ना तरी पण एक वेगळाच माहोल तयार होतो. तर आता आपण किती जरी गडबड केली, म्हणजे किती जरी घाई केली ना तरी पण पटपट होत नाही. का तर म्हटलं की सगळ्यांना यूज तोपर्यंत मग झालं पाहिजे. आता त्या आल्यानंतर मग ही रांगोळी काढत बसायची, म्हणजे ते आपण थोडंसं हे होतं कारण की त्यामध्ये त्यांचं काम वगैरे टाकून आलेले असतात. तर त्यासाठी तर मग माझी इथं घाई चालली होती की पटकन करून घेऊ. आणि मग त्यानंतर मला पण आवरायचं आहे आणि फोटोवाले बोलवले आहेत. तर त्यामुळे मग त्यांच्या टायमिंगनुसार म्हणजे त्यांना यायच्या अगोदर तरी सगळं रेडी पाहिजे असं माझं चाललं होतं. तर आता इथे मी अशी छान अशी मस्त रांगोळी काढून घेतलेली आहे हळदी कुंकवासाठी साडीची. तर आता इथेच आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढू आणि पाहूयात यापुढे किती टायमिंग लागतं आहे किती नाही. तर चला, तर आपलं बाकीचं डेकोरेशन कसं झालं आहे ते सगळं तुम्हाला दाखवते. तर आता इथे मी पूर्ण तो सेट होता बोरणांचा, म्हणजे तिळाची जी ज्वेलरी असते लहान मुलांसाठी, तर मी ती पूर्ण घेतली होती. आणि त्यानंतर आपली मुरमुऱ्या वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये बोरं, बिस्किट, चॉकलेट वगैरे ॲड करून ठेवले होते. आणि त्यांनी मागून आणले होते एक चॉकलेटचा बॉक्स आणि बिस्किटचे पुडे. तर बरेचसे लहान मुलं पण आले होते, त्यामुळं मग त्यांना देण्यासाठी पूर्ण बॉक्सच आणला होता त्यांनी. तर मग ते पण थोडेफार डेकोरेशन केले आणि सगळेच नाही मग टाकले, त्यामुळे म्हणलं. आणि इथे श्रीषाची जी फ्रॉक आहे ब्लॅक कलर, तर संक्रांतीला ब्लॅक कलरच छान वाटतो आणि सध्या ट्रेंड पण आहे ब्लॅक कलरचा. तर मग मी ब्लॅक कलरची फ्रॉक पण घेऊन आली होती त्या दिवशीच तिला. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण डेकोरेशन आहे. तर सिंपल आहे पण खूप छान दिसतं इथून. तर अशा पद्धतीने केलं आहे, जास्त काहीच नाही केलं. आता जे बोर्ड वगैरे आहे ते यावेळेस मला जास्त काही मेहनत नाही करावी लागली. मी तर बोलेन कारण की अगोदर बऱ्याचशा गोष्टी मी म्हणजे खूप तडजोडीने हे केल्या होत्या आणि बरेचसे यावेळेस बोर्ड वगैरे ते सगळं आयतं होतं. तर त्यामुळे मग मला इझी गेलं.
आणि ज्वेलरी वगैरे. त्यामुळे मग डेकोरेशन करण्यासाठी पण भरपूर अशा गोष्टी होत्या माझ्याकडं. तर मग अशी आपली सिंपल अशी रांगोळी आणि पण मस्त अशी काढलेली आहे. तर असं पूर्ण आपलं डेकोरेशन झालेलं आहे. तर कसं वाटलं सगळं कलर कॉम्बिनेशन वगैरे. आणि इथून पुढे माझं तुम्ही लूक पण पाहता. तर त्या अगोदर मी स्वराचं आवरून घेतलं. तर आता इथे स्वरा पण रेडी आहे. तर आता ती सगळं आवरण्या अगोदर थोडीशी रडत असते. आणि सध्या कसं आता मी एडिटिंग करते, तर मग आता तुम्हाला तिचा आवाज येत असेल. तर आता तुम्ही इथे पूर्ण असं आपलं रेडी आहे. तर तुम्ही इथे पाहता आणखी फोन वगैरे ठेवलेत. तर आम्ही यावेळेस संक्रांत देणार आहे ॲज अ वान म्हणून. तर वानामध्ये ते प्लॅस्टिकचे भांडे वगैरे भरपूर पडलेले आहेत आमच्या घरीच. तर म्हटलं ते काही यूजमध्ये येत नाहीत. आणि स्टीलच्या भांड्यांचं पण तसंच होतं आहे की आपण ते छोटे छोटे भांडे घेतात आणि त्यामध्ये काही काही चम्मच वगैरे ते तर यूजमध्ये येतात, पण बाकी नाही येत. जे छोट्या छोट्या वाट्या वगैरे असतात खूपच छोट्या, तर मग ते बाकीचं काही जास्त यूजमध्ये येत नाही. तर म्हटलं की चला सुवासिनींसाठी मग कोणासारखं बेस्ट पण काही राहणार नाही. आणि कसं यूजमध्ये आहेत आणि कोण कसं वायानं जाणार आहे, त्यामुळे मग सगळ्यांसाठीच होऊन जाईल. तर मग मी एक बॉक्स पण घेऊन आलते कोणाचा. तर मग आम्ही दोघी पण तेच देणार आहोत. तर आता इथे पूर्ण अशा पद्धतीने माझं पूर्ण असं हे झालं होतं, डेकोरेशन रेडी होतं. आणि सगळ्या बायका पण आल्या होत्या जसं तुम्ही पाहिलं असेल. तर मी पण रेडी झाले पटकन. आणि त्यांना यायच्या अगोदरच मी रेडी झाले होते. मी काय होतं मग ते आल्यानंतर खूप गडबड होती आणि आपल्याला काय काय गोष्टी करायच्या असतात त्या पण आपण ठेवतो. तर आता इथे फोटोवाले पण आलेले आहेत. तर आता फोटोग्राफरला यायच्या अगोदर म्हटलं होतं जसं, तर तसं अगोदर आता डिसाईड झालं, म्हणजे सगळं काही रेडी आहे. तर आता एवढ्या अशा बायका आल्या होत्या आमच्या ताल्याच जवळच्याच आहेत. त्यामुळं मग पटकन येतात, त्यामुळं मग जास्त वेळ लावता येत नाही. तर मस्त असा फोटोग्राफरने आम्हाला त्या दिवशी हा व्हिडिओ तयार करून पाठवला होता. तर खूप छान व्हिडिओ एडिट करतात ते पण. तर त्यांनी असा मस्त असा व्हिडिओ बनवून टाकला होता. तर चला मग आजच्या व्लॉगला मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात मग अशाच एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.